8 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिरपूरमध्ये आदिवासी समाज बांधवांच्या वतीने मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा मूक मोर्चा शहरातल्या मध्यवर्ती भागात येताच काही तरुणांकडून रास्ता रोको करण्यात आला। या रास्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने आक्रमक झालेल्या तरुणांनी देखील पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे। यात सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पाठीवर अज्ञाताकडून धारदार शस्त्राने किरकोळ असा वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। शिरपूरमध्ये शांतता असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सांगवीचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केलं आहे। शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे जो एक पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता त्यातील पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आदिवासी समाज बांधवांकडून मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ते आयोजन अतिशय शांततेत संपलंसुद्धा होतं। परंतु काही समाजकंटक असतात, त्यापैकी काही समाजकंटकांनी शिरपूर शहरातील मोर्चा संपल्यानंतर साधारण अर्ध्या पाऊण तासांनी शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स या चौकामध्ये साधारण अर्ध्या तासापासून सर्व ट्रॅफिक जाम करून नागरिकांना आणि सर्वांनाच त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन सुरू केलं होतं। तसंच जागेवरच फाशी द्या अशा पद्धतीच्या काही ज्या कायदेशीर मागण्या नाहीत अशा मागण्या करून आणि कायदा व सुव्यवस्था शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता। त्या अनुषंगाने आम्ही तिथे जाऊन त्यांना समजवत असताना आणि त्यांना बाजूला करत असताना एका समाजकंटकाने आम्हाला पाठीमागून धारदार शस्त्राने मारलं होतं। त्याच्यात छोटीशी जखम झाली आणि ते वैद्यकीय उपचार घेऊन आता आम्ही व्यवस्थित आहोत। कोणी अफवा पसरू नका, सर्व कार्यक्रम शांततेत झाला आहे आणि शिरपूर शहरामध्ये शांतता आहे। आपण सर्वांनी शांतता ठेवावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर।